ओम शांती. आपला ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय आणि आपण 11वी ओवी आता बघणार आहोत. 10व्या ओवीमध्ये जे काही स्पष्टीकरण आलेलं आहे त्याविषयी थोडीशी माहिती म्हणून की निराकार परमात्मा ह्या सृष्टीवर अवतरित झाल्यानंतर संपूर्ण मनुष्य स्वधर्माला विसरल्यामुळं ईश्वराला ओळखू शकत नाही. ह्या मोहपाशाच्या बंधनामध्ये तो अडकल्यामुळं स्वतः ईश्वराला आपली ओळख करून द्यावी लागली आणि ईश्वर स्वतः ही गोष्ट सांगतोय की ब्रह्माद्वारा मी जे काही यज्ञाची स्थापना करतो याविषयी मला तरी वाटतं बऱ्याच लोकांना यथार्थ माहिती नाही आहे. हे जे गूढ रहस्य आहे की ईश्वर यज्ञाची स्थापना कधी करतो, कुठे करतो, संस्कृतमध्ये तुम्हा सर्वांना याची माहिती मला द्यायची आहे की ज्यावेळेस ह्या कलियुगामध्ये स्वधर्माला विसरून व्यक्ती अधर्मावर चालतो, धर्माचं पालन करत नाही, नियमांना तोडतो, जीवनामध्ये ताणतणाव आज जो समाजामध्ये वाढलेला आहे, धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला आपण विसरून गेलो आहोत. प्रत्येकजण फक्त पळतो, थांबायला कोणी तयार नाही. अशा वेळेस परमात्म्याला स्वतः या ठिकाणी येऊन एक साधारण पुरुषतनाचा आधार घ्यावा लागतो आणि ते साधारण पुरुषतन म्हणजे 1936मध्ये सिंध हैदराबाद, त्यावेळेस हा सिंध हैदराबाद आणि आपला भारत दोन्ही जे प्रांत एकच होते. 1949मध्ये हे वेगळे झाले आणि सिंध हैदराबादमध्ये दादा लेखराज जे हिऱ्याचे व्यापारी होते. एक साधारण पुरुषाचा तनाचा आधार घेतल्यामुळं निराकार परमात्म्याला ओळखणं लोकांसाठी खूप अवघड झालं. लोकांनी परमात्म्याचं जे स्वरूप आहे, भिन्न भिन्न मतमतांतर किंवा आपल्या बुद्धीनं जे काही व्यक्त करून ठेवलेलं आहे त्याचं वर्णन करतात. वास्तविक ज्यावेळेस परमात्म्यानं हा यज्ञ स्थापन केला, दादा लेखराज निमित्त बनले. दादा लेखराज गीतेचे इतके अभ्यासू होते की सदैव त्यांच्याबरोबर गीता असायची, भगवद्गीतेचा ते अभ्यास करायचे. खिशामध्ये नारायणचा फोटो असायचा की श्री नारायण सारखं जीवन बनलं पाहिजे. जीवनामध्ये त्यांनी 12 गुरु केले. ईश्वर प्राप्तीसाठी कोणी 1 गुरु करतं, कोणी 2 गुरु करतं, कोणी 4 धामची यात्रा करतं. परंतु सद्गुरूची जीवनामध्ये प्राप्ती होत नाही. कारण आज समाजामध्ये आपण बघतो की ह्या देह आणि देहधारी लोकांनी स्वतःलाच सद्गुरूचं टायटल लावलेलं आहे. वास्तविक सद्गुरू हा एकच असतो, सर्वांना सद्गती देणारा, त्याला आपण सद्गती म्हणतो. आत्म्याला सद्गती द्यायची आहे
आणि त्याकरता आपण गुरु करतो. आत्मा पतित बनलेली आहे. विकारांमध्ये अनुभव करता करता स्वधर्माला विसरलेली आहे. म्हणून आत्म्याची सद्गती करणारा तो एक सद्गुरू, तो कोण? कारण आपण बघतो की शरीराची गती लावणारे, आत्मा शरीरापासून ज्या वेळेला वेगळी होते त्यावेळेस शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात. हे पंचतत्वाचं जे शरीर आहे पुन्हा पंचतत्वामध्ये ते मिळलं जातं आणि फक्त एक राख शिल्लक राहते. त्या राखेलाही लोक गंगेमध्ये नंतर वाहून टाकतात. म्हणजे शेवटी मातीमध्ये विलीन होते. आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघून जाते. परंतु जन्म मरणाच्या चक्रामध्ये येता देहाच्या बंधनामध्ये अडकता ती स्वतःला विसरल्यामुळं परमात्म्यालाच ती ओळख करून द्यावी लागते. म्हणून परमात्म्यानं 1936 हा जो यज्ञ आहे हा यज्ञ स्थापन केला. यज्ञाची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस स्वतः दादा लेखराज यांना पण कळलं नाही की माझ्यामध्ये निराकार परमात्म्याची प्रवेशता होऊन परमात्मा ह्या यज्ञाची स्थापना करू इच्छिता. परंतु परमात्म्याला हे गुप्त कार्य करून घ्यायचं होतं. दादा लेखराज निमित्त बनले. दादा लेखराज यांनी सर्वात प्रथम माता बहिणींना यासाठी पुढं केलं. कारण परमात्म्याच्या आदेशानुसार ज्या माता बहिणींना समाजानं एक खालच्या दर्जाचं स्थान दिलं होतं. संन्यास धर्मामध्ये स्त्रीची जी विडंबना केलेली आहे, कितीतरी असे एक विचित्र शब्द ज्याला विषारी नागिन म्हटलेला आहे, नरकाचं द्वार म्हटलेलं आहे, अशा पुरुष समाजानं जिथं स्त्रीला मागचं स्थान दिलं, परमात्म्यानं सर्वात प्रथम स्त्रीला उच्च स्थान दिलं की स्त्री ही जगाचा उद्धार करणारी आहे. म्हणून आपल्याकडं म्हटलं जातं की सर्वात पहिला जो शिक्षक आहे, गुरु आहे, ती आपली आई असते. म्हणून परमात्म्यानं प्रजापिता ब्रह्मा हे दादा लेखराज यांचं कर्तव्यवाचक नाव ठेवून ह्या यज्ञाची सुरुवात केली. माता बहिणींची एक कमिटी बनवली. सर्वात प्रथम प्रजापिता ब्रह्माने माता बहिणींची कमिटी बनवून जी काही आपल्याकडं संपत्ती होती, कारण ते स्वतः त्यावेळेस हिऱ्याचे व्यापारी होते, जे काही त्यांनी कमवलं परमात्म्याचं अवतरण झाल्यानंतर सर्व काही बहिणींना सोपवून दिलं. आणि हा जो यज्ञाचा कारोबार आहे हा सुचारू रूपानं चालावा म्हणून त्यांनी माता बहिणींना पुढं केलं. त्यावेळेपासून आज आपण बघतो की गव्हर्मेंटमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये नारी वर्ग पुढं आलेला आहे. परमात्मा ज्यावेळेस सृष्टीवर अवतरित होतो तर यज्ञाचा कारोबार सुचारू रूपाने चालावे म्हणून कर्तव्यवाचक नाव जे परमात्म्यानं दादा लेखराज यांचं प्रजापिता ब्रह्मा ठेवलं. ब्रह्मा बाबाच्या माध्यमातून ही जी यज्ञाची स्थापना झाली, त्या यज्ञाला वास्तविक अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ असं म्हटलं जातं.
की ह्याच गीता ज्ञान यज्ञामध्ये विकारांची आहुती पडून सद्गुणांची प्रचिती होते, सद्गुण विकसित होतात. आणि ज्या वेळेस जीवनामध्ये ह्या यज्ञामधून आपलं जीवन श्रेष्ठ देवता समान बनतं, त्यावेळेस हा यज्ञ समाप्त होतो. जोपर्यंत आत्मा संपूर्णतः आपल्या स्वधर्मामध्ये टिकत नाही, तोपर्यंत हा यज्ञ चालूच राहतो. आत्मा आपल्या 7 गुणांमध्ये ज्या वेळेस स्थित राहते, त्यावेळेस हा जो यज्ञ आहे हा परमात्मा त्याला समाप्त करतो. आणि ह्या यज्ञाची प्राप्ती म्हणजे परमात्मा आत्म्यांना घेऊन आपल्या परमधामला जातो. म्हणजेच आत्म्यामधली जी अशुद्धता आहे, ती अशुद्धता नष्ट करण्यासाठी 2 पर्याय ह्या यज्ञामध्ये परमात्मा सांगतो. पहिला पर्याय ज्ञान आणि योगाच्या बलानं आत्म्याला शुद्ध बनवणं. दुसरा पर्याय की जर ज्ञान आणि योगाच्या बलानं आत्मा शुद्ध जर नाही बनली, तर शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट याद्वारे शुद्ध बनणं. म्हणजेच परमात्मा ज्या वेळेस प्रजापिता ब्रह्माद्वारा हे ज्ञान सांगतो, वास्तविक परमात्म्यानं सांगितलं की तुमची जी लढाई आहे ही हिंसक लढाई नाही आहे. तुमची जी लढाई आहे ती विकारांबरोबर आहे. आत्म्यामध्ये जे विकार आहेत त्या विकारांवर विजय प्राप्त करणं म्हणजेच अहिंसक युद्ध परमात्मा प्रजापिता ब्रह्माच्याद्वारे यज्ञ स्थापन करून हे आपल्याला शिकवत आहे. आणि हळूहळू आपण बघतो की आज 1949 पासून हा यज्ञ माउंट आबू येथे ज्या वेळेला स्थानांतरित झाला, त्यावेळेस तर अशा प्रकारे आपण संक्षिप्त रूपामध्ये बघितलं की कसे प्रजापिता ब्रह्माद्वारे ह्या अविनाशी रुद्र यज्ञाची स्थापना केली. आणि ह्याच यज्ञामधून ब्राह्मण वर्ण, त्याच्यानंतर देवता वर्ण आणि सध्या जो शूद्र वर्ण आहे याच्याविषयी तर सांगण्याची गरजच नाही आहे, की जे जीवनामध्ये नियमावर चालत नाही, संयमावर चालत नाही, अशा लोकांना शूद्र म्हटलं जातं. ब्राह्मण वर्ण म्हणजे जे स्वच्छताचे पालन करतात आणि ह्या स्वच्छतेमधून, पवित्रतेमधून जो वर्ण उच्चतम वर्ण बनतो त्याला देवता वर्ण म्हटलं जातं. अशा 3 वर्णांची स्थापना प्रजापिता ब्रह्माद्वारे निराकार परमात्मा करत असतात. त्यावेळेस प्राणी व त्यांनी नित्य आचरण्याचे जे धर्म आहे हे दोन्हीही बरोबर उत्पन्न केली, परंतु हे गहन असल्यामुळे हे प्राण्यांना समजलेले नाही. जसं मी तुम्हाला आत्ता सांगत होतो की हा जो यज्ञ आहे कसा स्थापन झाला, हे साधारण बुद्धी ज्या लोकांची आहे त्यांना हे समजत नाही. माऊलींनी 85व्या ओवीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी ब्रह्मदेवाची ज्यावेळेस ब्रह्मदेवाला ओळखता आलं नाही,
त्यावेळेस त्यांनी त्याची प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर भगवानाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आता हा एक स्पष्ट समजण्याचं मूढमती मनुष्य लोक याला समजत नाही, परंतु बुद्धिजीवी लोक याला समजतात की परमात्मा कसं ब्रह्माच्या नाभी कमलातून, अर्थात परमात्म्याचा आणि प्रजापिता ब्रह्माचा जो संबंध आहे तो अतिशय, जसं आपण म्हणतो की मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला नाभी असते, तो नाळ त्याचा काटला जातो, म्हणजेच तो गर्भामध्ये असताना आईबरोबर त्याचा जो संबंध आहे हा इतका काही घनिष्ठ असतो. त्याचप्रमाणे निराकार परमात्म्याचा प्रजापिता ब्रह्माशी जो संबंध आहे इतका काही घनिष्ठ आहे की जसं काही पहिली जी रचना आहे ती प्रजापिता ब्रह्माद्वारे परमात्म्यानं केलेली आहे आणि त्या रचनेनंतर हळूहळू हे जे ज्ञान आहे प्रजापिता ब्रह्माद्वारा समाजामध्ये प्रत्येक वर्गामध्ये पसरत गेलं. म्हणून आज तागायत बऱ्याच ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे की प्रजापिता ब्रह्माने ही सृष्टी रचली, परंतु रचून घेणारा जो निराकार परमात्मा आहे तो पडद्याच्या आड आहे आणि तो पडद्याच्या आड असल्यामुळं मनुष्य त्याला ओळखत नाही, परंतु प्रजापिता ब्रह्मा हा शरीरधारी असल्यामुळं त्या शरीरधारी व्यक्तीकडे सर्व बघतात. म्हणून ज्यावेळेस हा यज्ञ स्थापन झाला त्यावेळेस प्रजापिता ब्रह्मा शरीरधारी असल्यामुळं सर्व लोकांनी त्याला नावं ठेवली. आणि आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये ज्या वेळेस कोणतंही नवीन कार्य, नवीन नियम समाजामध्ये लागू होतात त्यावेळेस कडाडून त्याचा विरोध केला जातो. परंतु जसं म्हटलं जातं की सच की नैया हिलती है डुलती लेकिन डुबती नाही, म्हणजेच परमात्म्यानं हा यज्ञ स्थापन केलेला असल्यामुळं की ह्या नावेला तुफान खूप लागले, खूप विघ्न आले, परंतु ह्या यज्ञाला संपुष्टात कोणी करू शकलं नाही. अमेरिकेपर्यंत पेपरमध्ये ह्या बातम्या गेल्या की कोणीतरी एक सिंध हैदराबादमध्ये दादा लेखराज नावाचा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीनं माता बहिणींना पवित्रता शिकवली, माता बहिणींची संस्था काढली, त्याला इतक्या बायका पाहिजेत, इतकी काही अफवा फैलवली. जसं मी तुम्हाला सांगितलं की समाजामध्ये जे देहाभिमानी व्यक्ती आहे जशी दृष्टी तशी त्यांना सृष्टी दिसत होती. इतका कडाडून विरोध झाल्यानंतरही 1969मध्ये ज्यावेळेस प्रजापिता ब्रह्मा अव्यक्त झाले, आपल्या कार्यासाठी निघून गेले, त्यावेळेस लोकांनी ही अफवा पण फैलवली, समाजामध्ये पसरवली की आता ही ब्रह्मकुमारी संस्था संपुष्टात आली, आता ही समाप्त होणार. परंतु ते अव्यक्त झाल्यानंतर 1969 नंतर ह्या सेवेचा विस्तार इतका प्रचंड वाढला की देश विदेशामध्ये ही जी सेवा आहे आज तागायत 140 देशामध्ये 7 खंडामध्ये प्रत्येक भारतामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये ही सेवा आज आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हा जो यज्ञ आहे हा यज्ञ वाढतच जावा किंवा वाढतच गेला पाहिजे. हे जसं ओवीमध्ये
माऊलींनी सांगितलेला आहे तो खरोखर तो यज्ञ आज वाढत आहे. परंतु हे आपल्या दर्शकांनी जाणून घेतलं पाहिजे की खरोखर तो यज्ञ इथं परमात्म्यानं स्थापन केलेला आहे आणि हे जाणण्यासाठी दिव्य बुद्धीची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपल्या बुद्धीवर मलिनता आहे, विकारांचा प्रकोप आहे, देहाभिमान आहे, तोपर्यंत ही गोष्ट समजून येत नाही. ही गोष्ट समजून येण्यासाठी दिव्य बुद्धीचा प्रयोग आपण केला पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करणं, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी व्रत वैकल्य करणं, उपास तापास करणं किंवा शरीराला कष्ट देणं, मंत्र जाप करणं, अनुष्ठान करणं, एखाद्या देवाला भजणं, ह्या काही गोष्टी करण्याची गरज नाही. हे महाराज माऊलींनी स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे की मी चारी धामाच्या यात्रा करून प्राप्त होत नाही. म्हणून एक गीत पण आहे की चारों तरफ लगाए फेरे फिर भी हरदम तुम दूर रहे. ईश्वरापासून आपण दूरच राहिलो, कारण ईश्वरानं स्वतःला प्राप्त करण्यासाठी हे मार्ग सांगितलेले नाही आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे शरीराला कष्ट देऊ नका, काही गरज नाही आहे. व्रत वैकल्य, उपास तापास ह्या ज्या अल्पकाळच्या ज्या प्राप्ती आहे त्या प्राप्तीमागं तुम्ही जाऊ नका. सत्कर्म किंवा श्रेष्ठ कर्म करण्याचं शिका. स्पष्ट माऊलींनी 91व्या ओळीमध्ये अध्याय नंबर 3 स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही निष्काम बुद्धीनं आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीनं आचरण करा. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेव म्हणाले स्वधर्माचे आचरण हाच एक मुख्य तुमचा यज्ञ आहे. किती स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ब्रह्मा स्वतःच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींचं आचरण करतो त्याच गोष्टी सर्वांनी आचरणामध्ये आणाव्या. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माच्या आचरणाबरोबर दिव्य गुणांची धारणा होईल, त्यावेळेला कामधेनूसारखा फलद्रूप होऊन हा यज्ञ तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही, त्याचा अंत होऊ शकत नाही. खूप गुह्य अर्थ यामध्ये दडलेला आहे. कामधेनू जसं आपण हा शब्द वापरतो की कामधेनू ह्या शब्दामध्ये इतका गुह्य अर्थ दडलेला आहे की तुम्हाला जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता न पडणं, सदैव हा यज्ञ तुम्हाला फळ देतच राहतो. आणि याचं जे वर्णन आहे माऊलींनी खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. 11व्या श्लोकामध्ये जी 95वी ओवी आहे, जे येणे करुणी समजता परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इपिस्ता अर्थात देती, या स्वधर्म पूजा पूजिता, देवागणा समजता योगे क्षमो निश्चिता करीती तुमचा, तुम्ही देवांते भजाल देव तुम्हा तुष्टीतील, ऐसे परस्पर घडेल प्रीती जेथ. सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. बघा, स्वधर्माच्या आचरणानं सर्व देवता संतोष पावतील आणि मग त्यात तुम्हाला इच्छित फल देतील. अशा रीतीने स्वधर्माचरण रूप पूजेने सर्व देवगणांचे पूजन केले असता त्यात तुम्हाला अप्राप्त वस्तूची प्राप्त करून देऊन प्राप्त वस्तूचे संरक्षण निसंशय करतील. तुम्ही देवांना भजाल तर देवही तुम्हावर संतुष्ट होतील. आणि अशा प्रकारे एकमेकावर जेव्हा प्रेम जडेल, जेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल,
आणि तुमच्या मनातील सर्व वासना पूर्ण होतील. वाणीने बोलाल तर सिद्ध होईल आणि तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल व रिद्धी सिद्धी नेहमी तुमच्या आज्ञेत राहून सेवा देईल असे म्हणतील. वसंत ऋतूच्या दारात ज्याप्रमाणे वनशोभा आपल्या फुल पुष्पाभाराच्या लावण्यानं निरंतर वास करत राहते. ह्या गोष्टींचा अर्थ खूप समजून घेणं दर्शकांना गरजेचं आहे की ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या श्रीमतानुसार आपलं जीवन आपण स्वधर्मामध्ये राहून आचरण करतो, त्यामुळं ब्राह्मण जीवनानंतर जे आपलं देवता जीवन बनणार आहे, अर्थात देवता सदैव संतुष्ट आणि प्रसन्न असं देवतांचं जीवन दाखवलं जातं. म्हणून स्वधर्माचं आचरण करून तुम्ही जर दुसऱ्यांना सन्मान दिला, दुसऱ्यांना जर प्रेम दिलं, तर तुम्हाला पण प्रेम मिळेल. आपण आज बघतो की व्यक्ती एकमेकांशी बोलण्यासाठी पण वेळ काढत नाही. त्यांच्या जर आपण गप्पा बघितल्या तर गप्पा अशा व्यर्थाच्या गप्पा असतात. परंतु जीवनामध्ये ज्यांना प्रेम देण्याचं आलं त्यांना प्रेम भरभरून मिळतं. कोणत्याही गोष्टीची त्यांच्या जीवनामध्ये कमतरता पडत नाही. सुंदर ओवी माऊलींनी सांगितली की ज्या वेळेस तुम्ही जीवनामध्ये गुणांची वाढ कराल त्यावेळेस जीवनामध्ये गुण पण वाढतील. एकमेकांवर तुम्ही प्रेम करायचं ज्या वेळेला शिकाल त्यावेळेला जीवनामध्ये तुम्ही प्रेम कराल. तुमच्यावर सर्व विश्व प्रेम करेल. आणि म्हणून अशा वेळेस तुम्ही ज्या वेळेला वाणीनं सिद्ध कराल, तुमची वाणी दुसऱ्यांसाठी सिद्ध स्वरूप होईल. कारण एक सिद्ध पुरुष ज्या वेळेस तपस्या किंवा साधना जीवनामध्ये करत असतो त्यावेळेला त्याच्या शब्दामध्ये जी ताकद असते ती एक सिद्धी स्वरूप होऊन बसते. म्हणून माऊलींनी सांगितलेलं आहे की परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहून कर्म करणं हेच सर्वश्रेष्ठ बनण्याचं एकमात्र साधन आहे. पुढं आपण ओवीमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ओम शांती.